देवाची स्तुती असो आणि आजच्या भक्तीमध्ये आपल्या सर्वांचं प्रेमपूर्वक स्वागत आहे। मंडळी, आपण सर्वजण बरे आहात आणि परमेश्वर आपल्याला सहाय्य करत आहे आणि तो आपल्याला सुरक्षित ठेवत आहे अशी माझी पूर्ण आशा आहे। मी तुमचे आभार मानतो, कारण नेहमीच या भक्तीमध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणावरून सामील होत असता आणि जोडल्या जात असता। आज सुद्धा परमेश्वर ही भक्ती आपल्या सर्वांसाठी आशीर्वादाची केल्याशिवाय राहणार नाही असा माझा पूर्ण विश्वास आहे। आणि म्हणून नेहमीप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी आपण आहोत त्या त्या ठिकाणावरून या भक्तीमध्ये समर्पित होऊया। ही भक्ती, हा समय परमेश्वराच्या हातामध्ये देऊया आणि परमेश्वराचं सहाय्य आपण या प्रार्थनेच्या द्वारे मागणार आहोत। चला तर आपण प्रार्थना करू। जिवंत प्रभू परमेश्वरा, सर्वप्रथम आम्ही तुझे आभार मानतो देवा, कारण ही संधी तू आम्हाला दिलीस। हा दिवस तुझी देणगी आम्हाला आहे आणि देवा, ही भक्ती देवा एक संधी तू आमच्या जीवनामध्ये जोडलेली आहे। आमची प्रार्थना आहे देवा, आजची संपूर्ण भक्ती, तुझं वचन, तुझं स्तोत्र, भक्तिगीत, ही सर्व काही देवा आमच्यासाठी आज एक नवीन आशीर्वादाचा अनुभव ठरू दे। आणि म्हणून देवा, त्यासाठी आम्ही आम्हा स्वतःला तयार करतो, तुझ्यासाठी आम्ही मोकळं करतो। आमचं हृदयाचं दार, आमचे कानाचे द्वार आम्ही उघडे करत आहोत अशासाठी देवा, की तुझा आशीर्वाद आम्ही ग्रहण करावा। तुझ्या आरोग्याने, तुझ्या सामर्थ्याने, तुझ्या प्रकाशाने आम्ही भरल्या जावं। आणि म्हणून देवा, ही भक्ती आम्ही सर्वजण तुझ्या हाती समर्पित होतो। ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने केली म्हणून तो ऐक, आमेन। मंडळी, यावेळेस आपण परत एक स्तोत्र वाचणार आहोत आणि यावेळेस आपण आपल्या समोर स्तोत्र 1 पहिल्या नंबरचं जे स्तोत्र आहे ते यावेळेस आपण ठेवूया। फार सुंदर स्तोत्र आहे। छोटं जरी स्तोत्र असेल तरी फार मोठा बोध या स्तोत्रामध्ये वेळोवेळी आम्हाला प्राप्त होतं। स्तोत्र 1 यावेळेस आपण आपल्या समोर ठेवूया। जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकाच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे अहोरात्र मनन करतो, तो धन्य। जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमजत नाही, अशा झाडासारखा तो आहे। आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते। दुर्जन तसे नाही, ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुशासारखे आहेत। यामुळे दुर्जन न्यायसमयी टिकायचे नाहीत, पापीजन नीतिमानाच्या मंडळीत उभे राहायचे नाही, कारण नीतिमानाचा मार्ग परमेश्वराला अवगत असतो, पण दुर्जनांचा मार्ग नष्ट होतो। देव त्याची ही सत्यवचने आपण सर्वांसाठी आशीर्वादित करो। आज भक्तीमध्ये आजच्या भक्तिगीताकडे आपण जाणार आहोत। एक हिंदी गीत आपण नेहमी गात असतो, सर्वांच्या परिचयाचं आहे, या अगोदर पण ते ऐकलेलं आहे आपण। तेरी आराधना करो, पाप क्षमा कर, जीवन दे दे, दया की याचना करो। सुंदर गीत आहे, आपल्याला सर्वांच्या परिचयाचं आहे। चला तर या सर्वजण आपण जे जे या ठिकाणी आहोत त्या त्या ठिकाणावरून या गीतामध्ये, या भक्तिगीतामध्ये आपण सामील होऊया। आपण भक्तिगीत गाऊया।
देवाची स्तुती असो सुंदरशा भक्तिगीताबद्दल. परत मी आपल्या सर्व तरुण मुलांचे आभार मानतो, कारण जे गीतं त्यांनी रेकॉर्ड केलेले आहे ते नेहमी आपल्यासाठी आनंदाचे आणि आशीर्वादाचे झाले आहेत. आज आपण आपल्या वचनाकडे यावेळेस लक्ष देणार आहोत. मागील माझे जे 2 उपदेश होते, जे संदेश होते, त्यामध्ये आपण एक विषयाकडे बघत आहोत आणि ते म्हणजे आशीर्वाद. मागील उपदेशाच्या अगोदरचा जो संदेश होता त्यामध्ये आपण बघितलं की परमेश्वर आम्हाला पुरून उरणारा आशीर्वाद देणार आहे, मुबलक तो देणार आहे, कारण आम्ही त्याचे लेकर आहोत आणि लेकरांची प्रत्येक गरज ओळखणारा तो पिता परमेश्वर आहे. त्याच्याकडे त्याच्या लेकरांच्यासाठी मुबलक आशीर्वाद आहे. तो त्याच्या लेकरांसाठी देऊ इच्छितो आणि तो आम्हाला आमच्या जीवनात वेळोवेळी आमच्या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या सर्व गोष्टींचा पुरवठा करत असतो. आणि 5,000 लोकांना जीव घालणे या घटनेवर आपण त्यावेळेस विचार केलेला आहे की 5,000 लोकांना पुरून उरणारं अन्न त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने पुरवलं. पण त्याच घटनेच्या शेवटी एक वचन आपण त्या ठिकाणी वाचलं आणि त्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना सांगतो आणि तो त्यांना सांगतो की उरलेले सर्व जे अन्न आहे, उरले जे सर्व भाकरीचे तुकडे आहे, ते वाया जाऊ नये म्हणून गोळा करा. त्यावर आणखी एक महत्त्वाची गोष्ट आपण त्या ठिकाणी बघितलेली ती ही की परमेश्वर आम्हाला देतो, परमेश्वर आम्हाला मुबलक देतो, परमेश्वर आम्हाला पुरून उरणारा आशीर्वाद देतो, पण त्याचबरोबर तो वाया जाऊ देऊ नये ह्याची खबरदारी आम्हाला घ्यायची आहे. परमेश्वराची ती इच्छा आहे की परमेश्वर आम्हाला जे देतो ते आमच्या द्वारे कुठेही व्यर्थ होऊ नये. आणि म्हणून आपण त्यावर विचार करत असताना आणखी आपण मागच्या माझा जो संदेश होता त्यामध्ये एक घटनेकडे लक्ष दिलं होतं आणि त्या घटनेकडे आपण बघत होतो की जेव्हा परमेश्वर आम्हाला काही देतो, परमेश्वर आम्हाला काही पुरवतो, परमेश्वर जेव्हा आम्हाला आशीर्वादित करतो, मग ते आमचं वैयक्तिक जीवन असो, आमचं कौटुंबिक जीवन असो, आमचं करिअर असो, आमचं सामाजिक जीवन असो, आमची आर्थिक स्थिती होतो, कोणत्याही बाबतीमध्ये जेव्हा आम्हाला परमेश्वर देतो त्यामध्ये त्याचा उद्देश असतो, त्यामध्ये त्याचा उद्देश असतो आणि तो उद्देश समजणं आम्हाला गरजेचं आहे. आणि जोपर्यंत देवाच्या आशीर्वादाचा उद्देश सिद्धीत जाणार नाही, तो आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने आशीर्वादित होणार नाही. आणि जेव्हा आपण बघितलं की प्रभू येशू ख्रिस्त आणि शिमोन पेत्र यांची भेट आणि समुद्राच्या किनारी जेव्हा झाली, प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना एक मुबलक माशांचा घोळका देऊन आशीर्वादित केलं. भरपूर त्यांना त्या ठिकाणी प्राप्त झालं. आणि पण आपण त्या ठिकाणी बघितलं की फक्त त्यांना प्राप्त होणं एवढा त्या आशीर्वादाचा उद्देश किंवा अर्थ नाही आहे. त्यामध्ये परमेश्वराचा उद्देश आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा उद्देश हा होता की त्याला शिमोन पेत्राला पाचारण करायचं होतं. आणि त्या ठिकाणी आपण बघतो की तो उद्देश त्या ठिकाणी सिद्धीच गेलेला आहे. त्या घटनेच्या शेवटी आपण वाचलं की ते सर्व सोडून शिमोन जो पेत्र त्यानंतर म्हणण्यात आला प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुयायी झाला. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे ते चालायला लागले. होय, पाचारण, शिमोनाचं पाचारण हा त्या आशीर्वादामागचा उद्देश होता. आमच्या प्रत्येकाच्या जीवनासाठी परमेश्वराकडे आशीर्वाद आहे आणि तो आम्हाला देत असतो आणि पुरवत असतो. आणि म्हणून आम्हाला समजणं गरजेचं आहे की त्यामागे देवाचा उद्देश काय आहे. आज आपण आणखी त्यामध्ये पुढे जाणार आहोत की जसा आशीर्वाद परमेश्वर आम्हाला देतो, आशीर्वादाची जबाबदारी सुद्धा आम्हाला पार पाडायची आहे. आशीर्वादाची जबाबदारी आज थोड्या वेळ आपण त्याच्याकडे लक्ष देणार आहोत. परत एक दृष्टांत प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेला एक दाखला आहे आणि रुपयाचा दाखला म्हणून किंवा रुपयांचा दृष्टांत म्हणून पॅराबल ऑफ टॅलेंट्स म्हणून तो फार प्रसिद्ध असा आहे. मत्ती शुभवर्तमान याचा 25वा अध्याय आणि 14व्या वचनापासून पुढे तो नमूद केलेला आहे. आपण त्यातील क्रमावर काही वचन वाचू आणि त्यावर थोडा यावेळेस विचार करणार आहोत. मत्ती शुभवर्तमान याचा 25वा अध्याय आपल्या समोर आपण ठेवूया आणि 14व्या वचनापासून आपण पुढे काही वचन यावेळेस वाचणार आहोत. त्यामध्ये लिहिलेलं आहे, कारण ज्याप्रमाणे परदेशी जाणाऱ्या एका मनुष्याने आपल्या दासांना बोलवून त्यांच्यावर आपली मालमत्ता सोपवून दिली, त्याप्रमाणे हे आहे. एक धनी आहे, एक मालक आहे आणि त्याचे दास आहे. या ठिकाणी 3 दास आपल्याला बघावयास मिळतात
आणि आपण बघतो की त्या धन्याने या दासांना दिलेला आहे. आज नक्कीच आपण या दृष्टांताकडे आपण बघतो की हा फक्त रुपयांपुरता किंवा टॅलेंट पुरता किंवा काही वस्तूंपुरता मर्यादित नाही आहे. रुपया हे एक दर्शक आहे आणि त्यामध्ये अनेक अनेक गोष्टी जे काही परमेश्वराकडून आम्हाला प्राप्त होतं त्याचं ते दर्शक आहे. परमेश्वराने आम्हाला जीवन दिलेलं आहे त्याचं ते दर्शक आहे. परमेश्वराने आम्हाला बुद्धी दिलेली आहे त्याचं ते दर्शक आहे. परमेश्वराने आम्हाला आमचं आयुष्य दिलेलं आहे. परमेश्वराने आम्हाला संसार दिलेला आहे. परमेश्वराने आमची लेकरं आम्हाला दिलेली आहेत. परमेश्वराने आम्हाला शिक्षण दिलेलं आहे. परमेश्वराने आमची बुद्धी आम्हाला दिलेली आहे. आमचं कौशल्य, आमची क्षमता हे सर्व परमेश्वराकडून आम्हाला प्राप्त झालेले आहेत. काही आम्हाला उपजत प्राप्त झालेले आहेत, काही आमच्या दैनंदिन जीवनामध्ये परमेश्वराने आम्हाला पुरवलेले आहेत. पण परमेश्वराने आम्हाला दिलेले आहेत. सर्वात मोठा धडा या दृष्टांतामध्ये हा आहे की प्रत्येकाला परमेश्वराने दिलेला आहे. प्रत्येकाला परमेश्वराने दिलेला आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी आणखी फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती आहे असं म्हटलेलं आहे, आपल्या दासांना बोलून त्याच्यावर आपली मालमत्ता सोपवून दिली. जे काही परमेश्वराने आम्हाला दिलेलं आहे या ठिकाणी आपण वाचतो की ते सोपवलेलं आहे. ते सोपवलेलं आहे. सोपवलेलं आहे म्हणजे हे फक्त देणं नाही. ही काही गोष्टी आदान आणि प्रदानाची फक्त त्याचा अर्थ नाही आहे. कोणतीतरी गोष्ट दिलेली आहे आणि काही गोष्टी त्याने प्राप्त केल्या आहे एवढा आहे त्याचा अर्थ नाही आहे. इथे हा शब्द फार महत्त्वाचा आहे आणि आम्हाला तो समजून घेणं गरजेचं आहे. इथं असं म्हटलेलं आहे सोपवलेलं आहे. सोपवलेलं आहे म्हणजे ती जबाबदारी आहे. जबाबदारी आहे ती आम्हाला जबाबदारी परमेश्वराकडून प्राप्त झालेली आहे. काय जे काही आम्हाला मिळालेलं आहे. मग आमचं जीवन असेल आम्हाला सोपवलेलं आहे. आमची जबाबदारी आहे. परमेश्वराने आम्हाला कराची आर्थिक दृष्टीत उन्नत केलेलं आहे. होय, आमची परमेश्वराप्रती जबाबदारी आहे. देवाने आम्हाला कुटुंब दिलेलं आहे. आमची जबाबदारी आम्हाला ते सोपवलेलं आहे. होय, आपण वाचतो स्तोत्र संहितेमध्ये की संतती ही परमेश्वराने दिलेलं धन आहे. आमचे लेकरं परमेश्वराने आमच्या हाती सोपून दिलेले आहे आणि म्हणून फक्त हे आम्हाला मिळालेलं नाही, आम्हाला त्याची जबाबदारी मिळालेली आहे. पहिली गोष्ट आपण बघितली की परमेश्वराने प्रत्येकाला दिलेला आहे. प्रत्येकाला दिलेला आहे. दुसरी गोष्ट आपण बघितली की ही जबाबदारी आहे. जबाबदारी आहे. आम्हाला जबाबदारी जर असेल तर आम्हाला ती पार पाडायची आहे. पार पाडायची आहे. जर आम्हाला ते मिळालं असतं समजा तर आपण ते खर्च करून टाकलं असतं किंवा आम्ही स्वतंत्र होतो ज्याप्रमाणे ते खर्च करण्यासाठी. पण ही जबाबदारी आहे. हे सोपवलेलं आहे आणि म्हणून आम्हाला ती पार पाडायची आहे. तिसरी गोष्ट आणि महत्त्वाची गोष्ट आणि ते आपण पुढच्या वचनामध्ये वाचणार आहोत. एकाला त्याने 5,000 रुपये दिले, एकाला 2,000 व एकाला 1,000 असे ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले आणि तो परदेशी गेला. ज्याला पुढच्या वचनापेक्षा 18 वचन 19 वचन मी पहिले वाचतो. मग बराच काळ लोटल्यावर त्या दासांचा धनी आला व त्यांच्यापासून हिशोब घेऊ लागला. हिशोब घेऊ लागला. ही जबाबदारी आहे. जबाबदारी आम्हाला पार पाडायची आहे आणि आम्ही जबाबदार आहोत. जेव्हा जबाबदारी येते मित्रांनो आम्ही जबाबदार असतो. आम्ही अकाउंटेबल आहोत. आम्हाला त्याचा हिशोब द्यायचा आहे. मित्रांनो आमच्या जीवनाचा आम्हाला हिशोब द्यायचा आहे. कसं आम्ही आमच्या जीवनाकडे बघत आहोत. परमेश्वराने आम्हाला दिलेलं आहे. आम्ही कसं बघत आहोत. कोणत्या दृष्टिकोनातून आम्ही बघत आहोत. मित्रांनो हे परमेश्वराने दिलेलं आहे. आम्हाला ती जबाबदारी आहे. आमचं कुटुंब कोणत्या नजरेने कोणत्या दृष्टीने आम्ही त्याच्याकडे बघत आहोत. या ठिकाणी म्हटलेलं आहे तो हिशोब घेणार आहे. आम्ही त्यासाठी जबाबदार आहोत. किती जबाबदार आम्ही आमच्या जीवनामध्ये वागत आहोत. किती जबाबदार आम्ही ख्रिस्ताचे लेकर या नात्याने विश्वासणारे या नात्याने वागत आहोत. मित्रांनो
परमेश्वराने आम्हाला दिलेला आहे, तो देणार आहे, तो मुबलक देणार आहे, तो चांगला आहे, सर्व चांगल्या उत्तम गोष्टी त्याच्याकडे आहे, आमचं ताट तो भरून टाकतोय, सर्व अगदी खऱ्या गोष्टी आहे आणि आम्हाला त्या प्राप्त झालेल्या आहेत. प्रश्न महत्वाचा आहे, त्याचा उद्देश आम्ही समजला आहे काय, आणि दुसरी गोष्ट ती जबाबदारी म्हणून आम्ही ती पार पाडत आहोत काय. मित्रांनो, आम्ही जे काही आमच्या जवळ आहे त्यासाठी जबाबदार आहोत. इथे स्पष्ट आहे, ह्या वचनामध्ये आपण स्पष्ट वाचत आहोत. तसं म्हटलं आहे, मग बराच काळ लोटल्यावर किती काळ माहित नाही. ही जबाबदारीचं हिशोब आम्हाला केव्हा द्यायचा आहे, किती वर्षानंतर आम्हाला माहित नाही. किती वर्षाची ही जबाबदारी आहे इथे तो उल्लेख नाही. तुम्ही सांगू शकत नाही, मी सांगू शकत नाही. परमेश्वराने हे दिलेले जीवन हे 20 वर्षाचं आहे की 40 वर्षाचं आहे की 80 वर्षाचं आहे मला माहित नाही. माझं जीवन 1000 आहे की 2000 आहे की 5000 आहे आम्हाला ठाऊक नाही. पण एक मात्र आहे, प्रत्येकाला ते मिळालेलं आहे. आणि दुसरी गोष्ट ते सोपवलेलं आहे, म्हणून ती जबाबदारी आहे. ती जबाबदारी आहे तर ती आम्हाला पार पाडायची आहे. आणि आम्हाला जर पार पाडायची तर आम्हाला त्याचा हिशोब द्यायचा आहे. मित्रांनो, केव्हा ती वेळ आमच्यावर येईल मला सांगता येत नाही, पण नक्कीच त्याचा हिशोब आम्हाला द्यायचा आहे. किती जबाबदार आम्ही वागत आहोत, किती जबाबदार आम्ही वागत आहोत. फार महत्त्वाच्या गोष्टी या दृष्टांतामध्ये, या दाखल्यामध्ये आपण बघत आहोत की परमेश्वराने आम्हाला दिलेला आहे आणि प्रत्येकाला दिलेला आहे. दुसरी गोष्ट त्याने आम्हाला सोपून दिलेलं आहे, सोपून दिलेलं आहे. आमची ती जबाबदारी आहे, आम्ही ते जबाबदार आहोत. दुसरी गोष्ट, आम्हाला ती जबाबदारी समजून घ्यायची आहे, समजून घ्यायची आहे. जेव्हा एखाद्या कंपनीमध्ये एखादी जबाबदारी कोणावर सोपवल्या जाते, मित्रांनो, ती जबाबदारी त्याला समजून सांगण्यात येते. त्याला वर्क ऑर्डर म्हणतात, वर्क डेफिनेशन म्हणतात. कोणत्या प्रकारची जबाबदारी तुम्हाला पार पाडायची आहे, म्हणजे काय, त्याचा उद्देश काय आहे, या अमुक अमुक जी काही गोष्ट तुम्हाला करायची आहे, जे कार्य तुम्हाला पार पाडायचं आहे, जे ऑफिस तुम्हाला हँडल करायचं आहे, त्याचा उद्देश काय आहे. मित्रांनो, आम्हाला ती जबाबदारी समजून घ्यायची आहे, समजून घ्यायची आहे. या ठिकाणी जे 3 दास होते, एक दुःखाची गोष्ट, जो एक दास होता तो ती समजून घेण्यामध्ये जरा कमी पडला. होय, अनेक वेळेस आम्हाला आमची जबाबदारी समजण्यामध्ये फार कठीण जातं. या ठिकाणी सुद्धा आम्ही जेव्हा बघतो, अनेक वेळेस आम्ही जेव्हा आमच्या दृष्टीने, आमच्या बुद्धीने जर याकडे बघणार तर आम्हालाही थोडंसं कन्फ्युजन होतं की परमेश्वराने दिलेलं आहे, पण एकाला 5000, एकाला 2000 आणि एकाला 1000. आम्ही जर आमच्या दृष्टिकोनातून, आमच्या मॅथमॅटिक्स प्रमाणे, आमच्या कॅल्क्युलेशन प्रमाणे, आमच्या कॅल्क्युलेटर प्रमाणे जर हे मोजायला गेलो तर नक्कीच याच दासाप्रमाणे आम्ही पण निराश होऊ शकतो. अनेक वेळेस आम्ही निराश आहोत. अनेक लोक निराश आहेत की जेव्हा त्यांना मान्य आहे, ते मान्य करतात की परमेश्वराने आम्हाला दिलेलं आहे, पण दुःखी यासाठी आहे की मला फक्त 1000 आहे. कदाचित आणखी एक जण आहे, तो म्हणतो की मला कदाचित 2000 आहे. किंवा आणि तिसरा असा म्हणतो की इतरांना 5000 मिळालेले आहेत. होय मित्रांनो, अनेक वर्ष, आयुष्याचा बराच कालखंड अनेक विश्वासांना मी बघितलेला आहे की अशा तुलनेमध्ये, अशा निराशेमध्ये, अशा दुःखामध्ये त्यांनी घालवलेला आहे. मित्रांनो, मी जसं सांगितलं की परमेश्वर आम्हाला जो देणार आणि प्रत्येकाला देणार आहे, प्रत्येकाला त्याने त्याच्या योग्यतेप्रमाणे दिलेला आहे, त्याच्या योग्यतेप्रमाणे. तुम्हाला माहित आहे परमेश्वरासाठी आमची योग्यता. मित्रांनो, आम्ही वाचतो, आम्ही वचन वाचतो आणि आमचा परमेश्वर म्हणतो की तू माझ्यासाठी मोठ्या योग्यतेचा आहे. आम्ही प्रत्येक जण त्याच्यासाठी योग्यतेचे आहोत, आम्ही त्याच्यासाठी अमोल आहोत. मित्रांनो, प्रत्येकाच्यासाठी तो कधी त्याने भिन्नता केलेली नाही आहे. आणि या देण्यामध्ये पण त्याने भिन्नता केलेली आहे. मी तुम्हाला त्याच्यामध्ये सांगणार आहे. पण मला आता यावेळेस मला एक सांगू द्या की त्याच्या योग्यतेमध्ये फरक नाही. तसं जर असता समजा तर त्या मेंढपाळाने एका मेंढरासाठी 99 मेंढरांना सोडून तो एका मेंढराला शोधण्यासाठी गेला नसता. मित्रांनो, प्रत्येक मेंढराची काळजी त्याला आहे, प्रत्येक मेंढरू त्याच्यासाठी अमोल आहे. आणि म्हणून तो देताना सुद्धा प्रत्येकाला त्याच्या योग्यतेप्रमाणे, म्हणजे प्रत्येकाला योग्य आणि अमोल असं त्याने दिलेलं आहे.
आणि म्हणून जेव्हा मी इथे वाचतो 1000 आणि 2000 आणि 5000 ही संख्या नाही, ही भिन्नता आहे, हे वेगळेपण आहे जे आम्हाला प्राप्त झालं आहे त्याच्यामधलं. जसं मी तुम्हाला सांगितलं हे प्रतीक आहे. होय, जर हे जीवनाचं प्रतीक म्हणून आपण जर बघितलं याकडे, काहींना काही वर्ष दिलेली आहेत, काहींना अधिक वर्ष दिलेली आहेत, कदाचित त्यापेक्षा अधिक वर्ष झालेली दिली असतील. मित्रांनो, जर कमी जास्त जरी जीवन असेल, जीवनाचं महत्त्व कधी कमी झालेलं नाही. जीवन बहुमोलच आहे, जीवन अमोलच आहे. मित्रांनो, कितीही मोठं जीवन जरी असेल तर जीवन क्षणभंगुरच आहे, फक्त वेगळेपण त्यामध्ये आहे. जसं मी सांगितलं की रुपयाचा दृष्टांत हा हे प्रतीक आहे, हे कुटुंबाचं प्रतीक आहे. होय, परमेश्वराने मला कुटुंब दिलेलं आहे. आपण असं कधी म्हणणार काय की मी मोठ्या कुटुंबात जन्माला आलो म्हणजे मोठी योग्यता आहे, मला मोठी देणगी मिळालेली आहे? कुटुंब छोटं असो, कुटुंब मोठं असो, ते महत्वाचंच आहे. 1000 पण महत्वाचेच आहे, 2000 पण महत्वाचेच आहे, 5000 पण महत्वाचं आहे. त्याचं वेगळं आहे, त्याचं वेगळेपण त्याच्यामध्ये आहे. कारण आम्ही प्रत्येक जण वेगळे आहोत, आम्ही युनिक आहोत. प्रत्येकाला आम्हाला आमच्या ह्या जीवनामध्ये एक वेगळी भूमिका निभावायची आहे. तुम्हाला माहित आहे, या दृष्टांताचं लागूकरण देवाच्या राज्याबरोबर सुद्धा केलं जातं. देवाच्या राज्यामध्ये आम्हाला प्रत्येकाला एक वेगळी, महत्वाची आणि युनिक, एकमेव अशी भूमिका पार पाडायची आहे. आणि त्याचं हे दर्शक आहे. माझी भूमिका, माझा रोल, माझी सेवा, माझं जीवन कदाचित 1000 प्रमाणे आहे, कुणाचं 2000 प्रमाणे आहे. ते जास्त नाही, पण ते वेगळं आहे. एक वेगळी भूमिका आम्हाला पार पाडायची आहे. आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. मी बघत आहोत, परमेश्वराने प्रत्येकाला दिलेलं आहे, परमेश्वराने ते सोपवून दिलेलं आहे. परमेश्वराने विभिन्न असं जबाबदारी दिलेली आहे. आणि जर ती जबाबदारी आहे तर ती गोष्ट आम्हाला समजून घ्यायची आहे. समजून घेणं म्हणजे त्याचा उद्देश समजून घेणं. समजून घेणं म्हणजे कशासाठी परमेश्वराने मला हे 2000 दिलेले आहे किंवा 1000 दिलेलं आहे. जेव्हा आपण एखादी ठेव, एखादी रक्कम बँकेमध्ये ठेवतो तर त्यामध्ये एक उद्देश असतो. विनाकारण कोणी एखादी रक्कम किंवा ठेव बँकेमध्ये ठेवत नाही. जो ठेवणार आहे किंवा बँकेमध्ये सोपवून देणार आहे, 2 साधारणतः महत्त्वाचे उद्देश त्यामध्ये असतात. पहिली गोष्ट की त्याचं धन, त्याची मालमत्ता सुरक्षित राहावी, आणि दुसरी गोष्ट त्यामध्ये वाढ व्हावी. जर मी 5000 गुंतवलेले, 10000 गुंतवलेले आहे, तर त्यामध्ये पुढच्या वर्षी त्यामध्ये व्याज ॲड व्हावं आणि ते वाढावं अशी ठेवणाऱ्यांची किंवा सोपवणाऱ्याची इच्छा असते. अगदी तीच देवाची इच्छा या ठिकाणी आहे. आणि म्हणून जेव्हा आपण बघतो की जेव्हा तो हिशोब घ्यायला आला, आपण बघत आहोत त्या ठिकाणी की 2 जे दास होते, जेव्हा आपण वाचलं, एकाला त्याने 5000 रुपये दिले, एकाला 2000 व एकाला 1000 असे ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले आणि तो परदेशी गेला. ज्याला 5000 मिळाले होते त्याने लगेच जाऊन व्यापार केला आणि 5000 मिळवले. तसेच ज्याला 2000 मिळाले होते त्यानेही आणखी 2000 मिळवले. होय का? त्यांनी पहिली गोष्ट ती जबाबदारी स्वीकारली. आम्हाला ती स्वीकारायची. दुसरी गोष्ट त्यांनी ती समजून घेतली. स्वीकारणं महत्वाचं आहे. कारण ज्याला 1000 मिळाले त्याला कठीण गेलं ते स्वीकारण्यासाठी. कदाचित तो विचार करत असेल किंवा त्याला वाटत असेल किंवा ते अगदी साहजिक आहे की मला 1000 दिले देणाऱ्याने, त्याबद्दल तो कदाचित संशय होता, तो कदाचित निराश होता, त्याबद्दल त्याची कदाचित तक्रार होती. पण ज्याला 2000 मिळाले त्याने ते स्वीकारली. तो तुलना करत बसला नाही की ज्याला 5000 मिळाले त्याला 5000 का मिळाले. त्याने ते त्याच आत्म्याने, त्याच दृष्टिकोनातून, त्याच आनंदाने ते स्वीकारले. आणि असं म्हटलेलं आहे, त्या 2000चे त्याने 4000 केले. कारण त्याने स्वीकारले आणि त्याचबरोबर त्यामागचा उद्देश त्याने समजून घेतला की माझ्या मालकाने हे विनाकारण मला दिलेलं नाही आहे, माझ्याकडे विनाकारण सोपवून दिलेलं नाही आहे. आणि जर मला त्याने सोपवून दिलेलं आहे त्याचा उद्देश त्यामध्ये आहे आणि मला त्याबद्दल काहीतरी करायचं आहे, त्याच्यावर त्याने काम केलं. त्याने 2000चे 4000 केले. त्याने
ज्याला 5,000 मिळालं त्याने 5,000चे 10,000 केले. मित्रांनो, नक्की साधी गोष्ट नाही. मी नेहमी म्हणतो साधी गोष्ट नाही. 2,000चे 4,000 करणं किंवा 5,000चे 10,000 करणं कठीण गोष्ट आहे. तुम्ही मला जर 5,000 द्या तर एका 5 मिनिटात मी 5,000चे 0 अगदी सहज करू शकेल. ती अगदी सोपी गोष्ट आहे. पण जर तुम्ही म्हणाल की हे 5,000 घ्या आणि याचे 10,000 मला करा, मला करून द्या, मित्रांनो, साधी गोष्ट नाही. ह्या 2 दास आम्ही जेव्हा यांच्याकडे बघतो, होय मित्रांनो, आम्ही समजू शकतो. अनेक वर्षानंतर तो मालक त्यांच्याकडे आला आणि त्याने हिशोब घेतला. पण ह्या वर्षांमध्ये नक्कीच अहोरात्र कष्ट त्यांनी केले. अहोरात्र त्या मालकाचा उद्देश त्यांच्या डोळ्यासमोर होता. ते कधीही विसरले नाही की ही जबाबदारी आहे. ते कधीही मागे पडले नाही, कमी पडले नाही की आम्हाला ही जबाबदारी पार पाडायची आहे. नक्कीच अनेक कठीण स्थितीमधून त्यांना जावं लागलं. आपण विचार करू शकतो. असं म्हटलंय त्यांनी व्यवसाय केला, त्याच्यावर त्यांनी काम केलं, त्याच्यावर त्यांनी मेहनत केली. व्यवसाय सोपा नाही, ज्यामध्ये जोखीम आहे, त्यांनी जोखीम घेतली. अनेक वेळेस कदाचित त्यांना तोटा सहन करावा लागला असेल. नक्कीच, होय, व्यवसाय म्हटलं ह्या सर्व गोष्टी त्यामध्ये आल्या. अनेक वेळेस कदाचित चोरामुळे किंवा दरोडोखामुळे त्यांची मालमत्तेला हानी पोचली असेल. पण ते विसरले नाही की आम्हाला ही जबाबदारी पार पाडायची आहे. विश्वास त्यांचा कमी झाला नाही, त्यांचे कष्ट कमी पडले नाही आणि त्यांनी 5,000चे 10,000 केले. मित्रांनो, आज जे परमेश्वराने आम्हाला दिलं आहे, काय त्याचा स्वीकार आम्ही केलेला आहे? काय जे परमेश्वराने आम्हाला दिलेलं आहे त्याचा उद्देश आम्ही समजून घेतलेला आहे? काय जे परमेश्वराने आम्हाला दिलेलं आहे, तो आमचा समय असेल, आमचं कुटुंब असेल, आमचे लेकरं असतील, आमचे कलागुण असतील, आमच्या ॲबिलिटीज असतील, मित्रांनो, त्या आम्ही वाढवत आहोत काय? त्याची जबाबदारी आम्ही पार पाडत आहोत काय? इथं असं म्हटलेलं आहे, तेव्हा ज्याला 5,000 मिळाले होते तो आणखी 5,000 आणून म्हणाला, महाराज, आपण माझ्यावर 5,000 रुपये सोपून दिले होते. पहा, त्यावर मी आणखी 5,000 रुपये मिळवले आहेत. आणि काय मालक काय म्हणाला? त्याला त्याच्या धन्याने म्हटले, शाबास भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करेल. तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो. त्याने जे परमेश्वराकडून प्राप्त झालं होतं त्याला ठाऊक आहे, मला सोपून दिलेलं आहे, ही माझी जबाबदारी आहे. त्यांनी जबाबदारी समजून घेतली, त्याचा उद्देश समजून घेतला, त्याच्यावर त्याने काम केलं, त्याच्यावर त्याने मेहनत घेतली आणि त्याची वाढ त्याने केलेली आहे. मित्रांनो, आज परमेश्वराने आम्हाला जे दिलेलं आहे त्याचं आम्ही काय करत आहोत? तो ज्याला 1,000 मिळाले होते, अगदी उलट त्याने केलं. ज्या कारणासाठी धन्याने त्याला दिलं होतं की याची वाढ होईल, मित्रांनो, त्याने वाढ न करता ते पुरवून ठेवलं. ते पुरलेलं आपण बघतो. जेव्हा नंतर ज्याला 1,000 मिळाले होते तोही येऊन म्हणाला, महाराज, मी जाणून होतो की तुम्ही कठोर मनुष्य आहात. जेथे तुम्ही पेरले नाही तेथे कापणी करता व जेथे पसरून ठेवले नाही तेथून गोळा करता. पहा, मी भ्यालो व तुमचे 1,000 रुपये मी जाऊन जमिनीत लपवून ठेवले होते. पहा, ते तुम्हाला मिळाले आहेत. तेव्हा त्याच्या धन्याने त्याला उत्तर दिले, अरे दुष्ट व आळशी दासा. ज्याला 5,000 मिळाले होते त्याने 5,000वर व्यवसाय केला, कष्ट केले, मेहनत केली आणि 5,000चे 10,000 मिळाले. त्याबद्दल हा धनी म्हणतो, भल्या व विश्वासू दासा. आणि ज्याने ती जबाबदारी पार पाडली नाही, जबाबदारी टाळली, आणि तो त्या ठिकाणी म्हणतो की अरे दुष्ट व आळशी दासा. मित्रांनो, आम्हाला परमेश्वराने जे दिलेलं आहे त्यावर आम्हाला काम करायचं आहे, ते आम्हाला वाढवायचं आहे, त्यावर आम्हाला मेहनत घ्यायची आहे. ते पुरण्यासाठी नाही आहे, ते पेरण्यासाठी आहे. परमेश्वर जे आम्हाला देतो ना, जे परमेश्वराने आम्हाला दिलेलं आहे ते जणू काय एखाद्या बी प्रमाणे आहे,
एखाद्या बीप्रमाणे आहे. आणि म्हणून आम्हाला ते पेरायचं आहे, ते रुजवायचं आहे. वाढण्यासाठी आम्हाला ते पूर्णपणे ते वाढणार नाही. जोपर्यंत आम्ही ते पेरत नाही तोपर्यंत वाढत नाही. आणि म्हणून जे आमच्याजवळ परमेश्वराकडून आम्हाला उपजत जरी मिळालेलं आहे, परमेश्वराने दिलेलं ते बीज आहे. तुम्हाला माहिती आहे, एखादं जेव्हा व्यवसाय चालू करायचा असतो आणि सुरुवातीचं जे भांडवल असतं, जे सुरुवातीला भांडवल टाकण्यात येतं, त्याला बीज भांडवल म्हणण्यात येतं. का? कारण त्यावरून व्यवसाय केला जातो, त्यावर व्यवसाय उभारला जातो, त्यावर व्यवसाय वाढवला जातो. मित्रांनो, परमेश्वराने आम्हाला जे आमच्यापाशी दिलेलं असेल, आमचं टॅलेंट असतील, आमची क्षमता असेल, आमची बुद्धी असेल, जे काही परमेश्वराने आम्हाला प्राप्त झालेलं आहे, आम्हाला हे पेरायचं आहे. नक्कीच कष्टदायक आहे. अनेक वेळेस आम्हाला अपयश मिळू शकतं. पेरलेलं सर्वच काही आम्हाला उत्पन्न देईल असं नाही. पण नाही, ज्याने आम्हाला हे बी दिलेलं आहे त्याचा उद्देश आहे आम्हाला ते वाढवायचं आहे आणि त्यामध्ये आम्ही व्यस्त असायला हवं. तुम्हाला ठाऊक आहे उपदेशकातील जे वचन की सकाळीही मी बी पेरले आणि संध्याकाळी सुद्धा माझा हात मी आवरला नाही, कारण कोणते बी पीक देईल हे मला ठाऊक नाही. होय मित्रांनो, आम्हाला पेरत राहायचे आहे, पेरत राहायचं आहे. आणि तोच उद्देश आणि तीच अपेक्षा धन्याची आहे. तीच अपेक्षा ज्याने बीज आम्हाला दिलेलं आहे त्याची आहे. आम्ही काय करत आहोत? आम्ही काय करत आहोत? आम्हाला कष्ट करायचे आहे. म्हणून याला सांगितलंय की अरे दुष्ट व आळशी दासा. जर आम्ही पुरून ठेवतो तर मालक आम्हाला म्हणतो, अरे दुष्ट व आळशी दासा. आम्हाला आमचं परमेश्वराकडून प्राप्त झालेलं जे आहे त्याचं आम्ही काय करत आहोत? काय करत आहोत? काय ते वाया जात आहे की आम्ही ते पेरत आहोत? असं म्हणतात, वेअरिंग इज बेटर दॅन रस्टिंग. वेअरिंग म्हणजे टिअर आणि वेअर, जे घासल्या जातं त्याला वेअर म्हणतात. किंवा मराठीमध्ये आपण म्हणू शकतो की कुजण्यापेक्षा झिजणे बरे, कुजण्यापेक्षा झिजणे बरे. मित्रांनो, ज्याला 2000 मिळाले होते, ज्याला 5000 मिळाले होते, अहोरात्र झिजले, अहोरात्र झिजले. आणि जे त्यांना प्राप्त झालं होतं, जे त्यांच्यावर सोपून दिलं होतं, त्याची वाढ त्यांनी केली. शाबासकी त्यांना त्यांच्या मालकाकडून मिळाली. आम्ही काय करत आहोत? परमेश्वराने आम्हाला दिलेला आहे. 2 दृष्टिकोन या ठिकाणी आहे. 2 दृष्टिकोन आमच्या जीवनाकडे बघण्याचे आहे. 2 दृष्टिकोन आमच्या जीवनामध्ये आमच्या जवळ आहे त्याच्याकडे बघण्याचे आहे. आम्ही काय करत आहोत? आम्ही पेरत आहोत की आम्ही पुरत आहोत? पेरणे म्हणजे पीक प्राप्त करणे, पेरणे म्हणजे फुलवणे, रुजवणे. पुरणे म्हणजे नष्ट करणे, पुरणे म्हणजे समाप्त करणे, पुरणे म्हणजे दुर्लक्ष करणे. मित्रांनो, पेरणे म्हणजे वाढ करणे. आम्ही काय करत आहोत? अनेक आमच्या जीवनामध्ये परमेश्वराने दिलेलं आहे, पण त्याचं आम्ही काय केलेलं आहे? मला एक उदाहरण आठवतं की 2 कर्मचारी होते कंपनीमध्ये काम करणारे. आणि जेव्हा कंपनीमध्ये काही प्रश्न निर्माण असल्यामुळे काही कामगार कपात करावं लागत असते आणि म्हणून अनेक कामगार कपातीमध्ये या दोघांना सुद्धा त्यांचा जॉब गमवावा लागला. आणि अनेक वर्ष त्यांची सेवा होती, भरपूर त्यांचा अनुभव होता, पण काही प्रश्नांमुळे कंपनीच्या त्यांना घरी बसावं लागलं. आणि नक्कीच प्रश्न पडला की आता यापुढे काय करायचं? आणि नक्कीच मोठा प्रश्न होता, समस्या होती, कठीण प्रश्न दोघांच्या समोर पण होता. पण एक व्यक्ती त्या प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन त्याने फार वेगळा होता. तो म्हटला, ठीक आहे, परमेश्वर काहीतरी यातून मला मार्ग देईल, परमेश्वर काहीतरी मार्ग काढेल, मी स्वस्थ बसणार नाही. त्याने त्याच्या एक मित्राची छोटी कंपनी एक होती, कारखाना, त्याकडे तो गेला आणि त्याने सांगितलं की मित्रा, मी आता सध्या मोकळाच आहे आणि मला आता विशेष काही जबाबदारी नाही, मला कामावर पण जात नाही, मी तुझ्याकडे येत जाईल आणि सहज बसत जाईल. तुझ्या कंपनीमध्ये काही तुला काही गरज भासली समजा तर काही तुला मार्गदर्शन किंवा मदत करत असेल. आणि तो घरी बसण्यापेक्षा त्या कंपनीत जायला लागला. आणि असं करता करता अनेक त्या कंपनीतले जे प्रश्न आहे ते सोडवण्यासाठी तिथे तो मदत करत होता. अनेक मशिनरी ज्या बिघडल्या होत्या ते दुरुस्त करण्यासाठी तो तिथे मार्गदर्शन करत होता आणि मदत करत होता. अशी एक वेळ आली की
की तो त्या कंपनीचा एक फार महत्त्वाचा घटक बनला. पुढे त्या कंपनीचा तो पार्टनर झाला. का? जी परिस्थिती त्याला, ज्या परिस्थितीमध्ये तो सापडला होता त्या परिस्थितीमध्ये तो स्वस्थ बसला नाही. जे काही त्याच्याकडे होतं, जे काही अनुभव त्याच्याकडे होता, जे काही कौशल्य त्याच्याकडे होतं, तो पेरत गेला आणि त्याचं पीक त्याला प्राप्त झालं. आणि त्याचबरोबर आणखी एक दुसरा जो मनुष्य होता तो फार निराश झाला, तो फार कष्टीत झाला आणि तो म्हटला की काय माझ्या अन्याय हा झालेला आहे, परमेश्वर कुठे आहे, अशा परिस्थितीमध्ये मी आहे, मी आता काय करू शकतो, माझं काय होईल. दुःखी झाला, तो कष्टी झाला. घरामध्येच बसून अनेक व्याधी त्याला जळले, त्याचं आरोग्य बिघडून गेलं, अनेक प्रकारचे व्यसन त्याला त्यामध्ये लागले आणि त्याचं जीवन त्यामध्ये नष्ट होऊन गेलं. मित्रांनो, तीच परिस्थिती आहे. आम्हाला या स्थितीमध्ये जे काही आमच्या जवळ आहे, एका व्यक्तीने त्याच्याकडे असलेला अनुभव, त्याच्याकडे असलेली बुद्धी, त्याच्याकडे असलेलं टॅलेंट, त्याच्याकडे असलेलं परमेश्वराने दिलेलं सर्व काही कौशल्य, त्याचा उपयोग केला, त्याचा वापर केला, त्याचे त्याने ते इन्व्हेस्ट केले आणि त्याचं प्रतिफळ त्याला मिळालं. होय, आमचं जीवनही तसंच आहे मित्रांनो. आम्ही आमचं जीवनामध्ये जे आमच्या जवळ आहे त्याचं काय करत आहोत, आम्हाला आज त्याच्यावर विचार करायचा आहे. ह्या दृष्टांतातून आम्हाला शिकायचं आहे. काय शिकत आहे? आम्ही शिकतो की प्रत्येकाला परमेश्वराने दिलेला आहे. आम्ही सर्व परमेश्वराच्या दृष्टीने अमोल आहोत आणि बहुमोल आहोत, योग्यतेचं आहोत. आणि म्हणून जे जे परमेश्वराकडून आम्हाला प्राप्त झालेलं आहे ते कमी जास्त नाही, तर आमच्यासाठी ते योग्य आहे आणि ते आमच्यावर सोपवलेलं आहे. आणि जर सोपवलेलं आहे तर ती आमची जबाबदारी आहे. जबाबदारी आम्हाला पार पाडायची आहे. जबाबदारी छोटी किंवा मोठी अशी नसते. जबाबदारी ही जबाबदारी असते. जबाबदारीची तुलना आम्ही करू शकत नाही मित्रांनो. आम्हाला निराश व्हायचं नाही, आम्हाला कष्टी व्हायचं नाही, आम्हाला तुलना करायची नाही, आम्हाला कुरकुर करायची नाही. अनेक वेळेस अशामध्ये आमचं अनेक वर्ष निघून जातात. मित्रांनो, आम्हाला जे काही परमेश्वराने कडून प्राप्त झालेलं आहे त्यावर मेहनत करायची आहे, त्याच्यावर कष्ट करायचे आहे आणि परमेश्वराच्या राज्यासाठी त्याची वृद्धी करायची आहे. आज त्याच्यावर आपण विचार करूया. हा दृष्टांत अनेक प्रकारचं शिक्षण आम्हाला देतो. आज ती जबाबदारी, कसली जबाबदारी? परमेश्वराने दिलेल्या आशीर्वादाची जबाबदारी आपण स्वीकारूया, आपण समजून घेऊया आणि आपण पार पाडूया. जबाबदारी पार पाडणं म्हणजे नक्कीच स्वस्थ बसणं नाही. जबाबदारी पार पाडणं म्हणजे व्यस्त राहणं आहे. जबाबदारी पार पाडणं म्हणजे जागरूक राहणं आहे. जबाबदारी पार पाडणं म्हणजे विश्वासू राहणं आहे. होय, आणि म्हणून त्या ठिकाणी ज्याने ती जबाबदारी पाडली, 2000चे 4000 केले, 5000चे 10000 केले. मालकाने त्याने म्हटलं, भल्या व विश्वासू दासा. होय, भल्या व विश्वासू दासा. तो विश्वासू राहिला, थोडक्या गोष्टीविषयी विश्वासू राहिला. मित्रांनो, काय आमच्या जीवनाबद्दल सुद्धा आमचा मालक, आमचा धनी हीच उद्गार काढणार आहे. कोणची शाबासकी आम्हाला हवी आहे, कोणचा प्रतिक्रिया आम्हाला मालकांकडून अपेक्षित आहे. आम्ही जबाबदार आहोत, आम्हाला हिशोब द्यायचा आहे. ते तर अगदी स्पष्ट गोष्ट आहे. आज आम्ही काय करत आहोत नक्की आपण विचार करूया. आणि नक्कीच जेव्हा आपण त्या धन्यासमोर उभे राहू, तो धनी तुम्हाला म्हणेल, भल्या व विश्वासू दासा. होय, आम्हाला ते करायचं आहे, आम्हाला ती जबाबदारी पार पाडायची आहे. नक्कीच आमचं जीवन परमेश्वर अधिक आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला माहीत आहे, इथे असं म्हटलेलं आपण स्पष्ट वाचतो. तेव्हा ज्याला 5000 मिळाले होते तो आणखी 5000 आणून म्हणाला, महाराज, आपण माझ्यावर 5000 रुपये सोपून दिले होते, पहा त्यावर मी आणखी 5000 मिळवले आहे. त्याला त्याच्या धन्याने म्हटले, शाबास भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करेन. होय मित्रांनो, हा आहे आशीर्वादावरचा आशीर्वाद. धनी त्यावेळेस तेथवर थांबलेला नाही, त्याने आणखी त्याला दिलं. आशीर्वादावरचा आशीर्वाद त्याला प्राप्त झाला.
मित्रांनो, काय आपली इच्छा आहे? जर इच्छा आहे आमच्या आशीर्वादावरील आशीर्वाद आम्हाला प्राप्त व्हावा, तर जे परमेश्वराने आज आमच्या हाती दिलेलं आहे त्यावर काम करा, ते वाढवा. विश्वासूपणे देवाच्या राज्यासाठी ती उपयोगी आणा. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. समस्या येतील, प्रश्न येतील, अनेक वेळेस अपयश येईल. विश्वासू राहा. हे 2 दास विश्वासू राहिले. किती वाढवलं, किती मिळवलं हा प्रश्न नाही. या ठिकाणी धनी काय म्हणतो? भल्या व विश्वासू दासा. हे वाढवण्याचा हा दाखला नाही, विश्वासूपणाचा दाखला आहे. प्रश्न किती तुम्ही कमवता, किती मिळवता हा नाही, किती वाढवता हा पण नाही आहे. प्रश्न आहे किती विश्वासू तुम्ही आहात. जे तुम्हाला प्राप्त झाले त्याबद्दल किती विश्वासू तुम्ही आहात. मित्रांनो, आज एवढा आपण विचार करूया. देवाने प्रत्येकाला काही ना काही दिलेलं आहे. कुणाला चांगली नोकरी दिलेली आहे, कुणाला चांगला व्यवसाय दिलेला आहे, कुणाला परमेश्वराने चांगल्या कौशल्य ॲबिलिटीज दिलेले आहेत. त्या आनंदाने स्वीकारूया आणि परमेश्वराचा जो उद्देश आहे त्यामध्ये ते अधिक वाढूया. वाढवण्यासाठी नक्कीच त्याच्यावर आम्हाला काम करावं लागेल, त्यावर आम्हाला कष्ट घ्यावं लागेल. आणि कधीही विसरू नका की परमेश्वराचा उद्देश त्याबद्दल काय आहे आणि त्याचा उद्देश तुम्हाला आशीर्वादित करण्यामागचा चांगला आहे, तुमच्या हितासाठी आहे. आणि म्हणून जे काही परमेश्वराने तुमच्या हाती दिलेलं आहे पुरू नका. आम्हाला ते पेरायचं आहे, आम्हाला ते सतत पेरायचं आहे. आणि परमेश्वर तुम्हाला 60 पट आणि 100 पट त्याचं पीक दिल्याशिवाय राहणार नाही. देव तुम्हाला आशीर्वादित करो. देवाची स्तुती असो सुंदरशा देवाच्या वचनाबद्दल. आणि नक्कीच ही वचनं येणाऱ्या दिवसामध्ये परमेश्वर आपल्यासाठी आशीर्वादित करणार आहे असा माझा पूर्ण विश्वास आहे. आज भक्तीमध्ये आपण पुढे जाणार आहोत आणि आजच्या भक्तीमध्ये परमेश्वराची चरणी प्रार्थना घेऊन आपण जाणार आहोत. काही उपकार स्तुती पण आहेत. विशेष उपकार स्तुती आपण करणार आहोत. आमचे बंधू त्रिभुवन यांची शस्त्रक्रिया होती आणि परमेश्वराने ते यशस्वी केलेली आहे. आणि यापुढे पण लागणार संपूर्ण आरोग्य परमेश्वर त्यांना देव, यासाठी आपण त्यांच्यासाठी प्रार्थनेमध्ये राहूया. काही जण प्रवासामध्ये होते, मागील सप्ताहामध्ये देवाने त्यांचा प्रवास सुखरूप केलेला आहे. मुळीक ब्रदर आणि त्यांच्या परिवाराचा प्रवास परमेश्वराने सुखरूप केलेला आहे. सिस्टर समीक्षा यांच्या आईंच्या काही टेस्ट होत्या आणि त्या कळवतात की त्या सगळ्या नॉर्मल आहे आणि त्याबद्दल देवाची स्तुती त्यांनी कळवलेली आहे. त्याबद्दल देवाची स्तुती असो. काही प्रार्थनेचे विषय आपल्यासमोर आहे. आपण प्रार्थनेमध्ये आहोत मेघा कदम यांच्या जॉबसाठी. आणि होय, अनेक लोकांना, विशेष करून तरुण मुलींच्यासाठी, त्यांच्या जॉबसाठी, जॉबच्या सिच्युएशनसाठी आपण प्रार्थना करत असतो. आणि परमेश्वराने अद्भुत त्यांच्यासाठी मार्ग मोकळे करावे म्हणून आपण त्यासाठी आजही प्रार्थना करणार आहोत. काही आरोग्याच्या गरज आहेत आणि महाडिक मावशी यांना आरोग्याची गरज आहे, त्याच्यासाठी आपण प्रार्थना करू. विवेक सराइन यांच्या काही टेस्ट येणाऱ्या आठवड्यामध्ये आहे आणि त्यांच्यासाठी सुद्धा परमेश्वराचं आरोग्य आपण मागूया. राणे यांच्या आत्या यांच्यासाठी आपण प्रार्थनेमध्ये आहोत. त्याचप्रमाणे सिस्टर थोरात यांच्यासाठी पण आणि त्याच्या आरोग्यासाठी आपण प्रार्थना करूया. देवांश मुळीक या बालकाच्यासाठी पण आपण प्रार्थना करणार आहोत. काही परिवारांना या दिवसांमध्ये विशेष प्रार्थनेच्या सहाय्याची गरज आहे. प्रियंका कांबळे, त्याचप्रमाणे निकाळजी परिवार आहे, वसावे परिवार आहे, प्रशांत आणि दीप्ती शिंदे, चव्हाण परिवार, समीक्षा आणि अविनाश या परिवाराच्यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. त्याचप्रमाणे आज आपण मूर्तुजा लोखंडवाला याच्यासाठी पण प्रार्थना करणार आहोत. त्याला आरोग्याची गरज आहे आणि त्याच्या जीवनातील जे काही त्याला आवश्यकता आणि गरज आहे त्यासुद्धा आपण परमेश्वरासमोर या प्रार्थने मांडणार आहोत. आपण कविता याच्यासाठी सुद्धा प्रार्थना करूया, तिला आरोग्याची गरज आहे. मीना जबराज यांच्यासाठी सुद्धा आज आपण प्रार्थना करणार आहोत. त्याच आपण विशेष करून आपल्या देशासाठी प्रार्थना करूया, आपल्या देश बांधवांसाठी प्रार्थना करूया. ज्यांचे वाढदिवस मागील सप्ताहामध्ये आणि ॲनिव्हर्सरी झालेले आहेत त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. त्याचप्रमाणे आज या माध्यमातून जितके या भक्तीमध्ये जोडल्या गेलेले आहेत विविध ठिकाणावरून, अनेकांची आम्हाला नावं माहीत नाही, पण तुम्ही नेहमीच या भक्तीमध्ये जोडल्या जात असता, त्या सर्वांसाठी आज मी प्रार्थना करतो. जिथे कुठे तुम्ही आहात त्या ठिकाणी आपली कौटुंबिक गरज असेल, आपल्या लेकरांच्या बद्दलची असेल, त्याचप्रमाणे आपल्या रोजगाराबद्दलची असेल, आर्थिक समस्या असतील, जी काही आहे, आज प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मी आपल्या सर्वांसाठी प्रार्थना करेल. आणि आपण सर्वजण या प्रार्थनेमध्ये ज्या ठिकाणी आपण आहोत तिथून सामील होऊया.
जोडूया. चला तर आपण प्रार्थना करू. जिवंत प्रभू परमेश्वर, आज आम्ही खूप तुझे आभार मानतो, कारण ही भक्ती आमच्यासाठी तू आशीर्वादित केलेली आहे. आणि नेहमी देवा ही भक्ती आम्हा सर्वांसाठी तू आशीर्वादित करत आलेला आहेस. आज तुझी स्तुती करतो देवा, कारण हे माध्यम तू आम्हाच दिलेलं आहे. तुझी स्तुती करतो देवा की प्रत्येक वेळेस देवा एक नवीन आशीर्वादाचा अनुभूती आणि अनुभव तू देत असतो. आम्ही तुझी स्तुती करतो देवा, गेल्या सप्ताहामध्ये अनेक लोकांना तू सहाय्य करता झाला, आरोग्य देता झाला, संरक्षण देणारा झाला. अनेक आमच्या मंडळीतील लोकांनी प्रवास केला मागील सप्ताहामध्ये, त्यांना तू सुरक्षित ठेवलं. आम्ही मुळीक परिवारासाठी विशेष तुझी स्तुती करतो, करण्याचा प्रवास तू सुखरूप होऊ दिलास. विशेष करून प्रार्थना करतो त्या समीक्षांच्या आईंच्यासाठी, त्यांच्या टेस्ट नॉर्मल आहेत देवा, आणि त्याबद्दल आम्ही खूप खूप तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. आम्ही विशेष तुझी स्तुती करतो देवा आमचे बंधू त्रिभुवन यांच्यासाठी, त्यांची शस्त्रक्रिया तू यशस्वी केलेली आहे. यापुढेही लागणारं प्रत्येक आरोग्य त्यांना तू दे, अशी प्रार्थनाच आम्ही तुझ्या चरणी करत आहोत. प्रभू, आज आम्ही प्रार्थना करतो म्हणजे सर्व तरुण मुलींच्यासाठी. हो देवा, अनेक गरजा त्यांच्या आहेत. अनेक लोकांच्या नोकरी बद्दल गरजा आहेत. प्रभू देवा, अद्भुत मार्ग त्यांच्यासाठी तू मोकळा कर. अनेक प्रयत्न करत आहेत कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सच्यासाठी, एंट्रन्स एक्झाम्ससाठी. त्या सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी लागणारं ज्ञान, बुद्धी, स्मरणशक्ती त्यांना तू दे. होय प्रभू, येणारे दिवस विशेष सहाय्य करतात त्यांना तू हो, अशी प्रार्थनाच आम्ही करतो. मेघा कदम या आमच्या बहिणीसाठी, जिला आरोग्याची जिला जॉबची गरज आहे, तिच्यासाठी आमची प्रार्थना आहे की तिला सहाय्य करता तू हो. विवेक सरांसाठी आमची प्रार्थना देवा, गेल्या पुढील आठवड्यामध्ये त्यांचे जे काही टेस्ट आहे प्रभू, त्यांच्यामध्ये त्यांचं सहाय्य करता हो, आणि परत एक अद्भुत अनुभव त्यांना देवा तुझ्या स्पर्शाचा लाभ दे. मी प्रार्थना करतो जेव्हा महाडिक मावशी यांच्यासाठी, त्यांना आज आरोग्याची गरज आहे, कृपा करून त्यांना आरोग्य दे. मी प्रार्थना करतो राणी यांच्या आत्यांसाठी, ओ प्रभू एक अद्भुत आरोग्य त्यांना तू दे. सिस्टर थोरात यांनाही आज जेव्हा तुझ्या समोर आम्ही आणतो, आणि विशेष तुझ्याकडून प्राप्त होणारा आरोग्य, अद्भुत आरोग्य येणाऱ्या दिवसांमध्ये त्यांना लाभू दे. दिवांशा बाळाच्यासाठी सुद्धा प्रभू कृपा करून तुझा स्पर्श त्याला तू कर, आणि पूर्ण आरोग्य त्याला लाभू दे. आमच्या प्रार्थना देवा अनेक परिवारांसाठी, कारण तुझ्या आमच्या परिवारांना तुझ्या सहाय्याची गरज आहे, तुझ्या मार्गदर्शनाची गरज आहे. निकाजी परिवार, त्याचप्रमाणे वसावे परिवार यांच्यासाठी आम्ही आठवण करतो. प्रशांत आणि दीप्ती शिंदे यांची आम्ही आठवण करतो, या परिवाराची आम्ही आठवण करतो देवा. चव्हाण परिवाराला देवा आज आम्ही तुझ्या समोर आणत आहोत. समीक्षा आणि अविनाश ह्या कुटुंबासाठी सुद्धा देवा तुझं सहाय्य आज आम्ही मागत आहोत. होय प्रभू, अनेक कौटुंबिक गरजा ह्या दिवसांमध्ये आहेत, आर्थिक प्रश्न आहेत, अनेक देवा कौटुंबिक समस्या अनेक वेळेस निर्माण झालेल्या आहेत. अनेक वेळेस देवा सैतानाचे हल्ले आमच्या परिवारावर आहे, आमच्या कुटुंबावर आहेत, आमच्या लेकरांवर आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रभू देवा आम्ही प्रार्थना करतो, आमच्या सर्व परिवारांना विशेष करून तू सुरक्षित ठेव. मृत्यूदासाठी आमची प्रार्थना देवा, त्याला तू सहाय्य कर. त्याचे सर्व प्रश्न तुझ्या दैनंदिन कृपेने सामर्थ्याने तू निवारण कर. अद्भुत आरोग्य त्याला तू दे. त्याच्या आईसाठी सुद्धा प्रार्थना करतो देवा की विशेष आरोग्य ह्या दिवसामध्ये त्यांना तू पुरव. कविता यांच्यासाठी सुद्धा प्रार्थना करतो देवा, त्यांनाही लागणारं आरोग्य तू दे. मीना जेब्राज या बहिणीसाठी सुद्धा आमची प्रार्थना आहे देवा, जे सहाय्य, जे आरोग्य, त्यांची जी काही गरज आहे कृपा करून ती तू पुरव देवा. आज आम्ही प्रार्थना करतो विशेष करून जे जे तुझे प्रियजन या भक्तीमध्ये जोडल्या गेलेल्या विविध ठिकाणावरून, आम्हाला ठाऊक नाही तू सर्व जाणणारा परमेश्वर आहे देवा, पण आम्ही प्रार्थना करू शकतो आणि त्याच विश्वासाने आम्ही प्रत्येकासाठी प्रार्थना करतो. यावेळेस जेव्हा कुणाला शारीरिक आरोग्याची गरज आहे, तुझा आरोग्याचा स्पर्श त्यांना होऊ दे. आज कोणाला प्रभू दे कौटुंबिक समस्या आहे देवा, तिची समस्या तू निवारण कर. आज मी या जर कोणी दडपणाखाली आहे, कुठल्या तरी बंधनामध्ये आहे, कुठल्या तरी निराशेमध्ये आहे, आमची प्रार्थना देवा की हो दे देवा, तुझ्या स्पर्शाचा अनुभव या क्षणी त्यांना लाभू दे, अशी प्रार्थना आज आम्ही म्हणजे सर्व बंधुजन, जी सर्व परिवार आज या भक्तीमध्ये जोडलेले गेले आहे त्या सर्वांसाठी मागत आहे. आमच्या देशासाठी आमची प्रार्थना आहे देवा, आमच्या देश बांधवांसाठी आमची प्रार्थना आहे देवा. आम्ही तुझं सहाय्याने मागत आहोत की ज्यांचे वाढदिवस मागच्या सप्ताहामध्ये झालेले आहेत, अनेकांच्या ॲनिव्हर्सरीज झालेत आहेत, त्यांना आशीर्वादित कर. येणारं वर्ष त्यांच्यासाठी आनंदाचं, आरोग्याचं आणि सुरक्षिततेचं लाभ दे. परत देवा आम्ही खूप तुझे आभार मानतो की आमच्या प्रार्थना ऐकणारा तू परमेश्वर आहे, आम्हाला सहाय्य करणारे, मार्गदर्शन करणारा तू परमेश्वर आहे. आणि हो देवा, असंच तुझे सहाय्य यापुढे सुद्धा आम्हा सर्वांच्या बरोबर असू दे. आमचं आयुष्य, आमचं भविष्य, येणारे दिवस
हा आठवडा तुझ्या हाती समर्पित करतो देवा. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने केली म्हणून तो ऐक. आमेन. प्रभूने शिकवली प्रार्थना आपण म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले आहे तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत नकोस, तर आम्हा सर्व वाईटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता देवाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर प्रभू येशू ख्रिस्त पुनरुपी येईपर्यंत आणि सदा सर्व काळ असो. आमेन. देवाची स्तुती असो मंडळी. आणि परत आपल्या सर्वांचे खूप खूप आभार मानतो. तुम्ही नेहमीच या भक्तीला जोडल्या जाता आणि त्याबद्दल आणि त्याचप्रमाणे तुमचे अभिप्राय आहेत, तुमचे जे काही मेसेज आहेत त्याबद्दल सुद्धा मी खूप आभार मानतो. आपल्या चर्चची लिंक तसेच आपल्या मित्रमंडळीमध्ये, आपल्या प्रियजनांमध्ये सुद्धा तुम्ही शेअर करा अशी विनंती तुम्हाला करतो, असं आवाहन मी करतो. त्याचप्रमाणे आपण एकमेकांसाठी प्रार्थनेमध्ये राहूया. येणाऱ्या दिवसांमध्ये एकमेकांसाठी प्रार्थनेमध्ये राहूया. आणि पुढील रविवारी परत याच माध्यमातून आणि याच लिंकच्याद्वारे याच वेळेस आपण परत भेटूया. तोपर्यंत आपल्या सर्वांची काळजी घ्या, आपल्या परिवाराची काळजी घ्या. परमेश्वराची शांती आपल्या सर्वांबरोबर असो. देव तुम्हाला आशीर्वादित करो.